संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल. तर भाजप नेत्यांकडून राऊतांची वेड्याशी तुलना. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची बातमी फोडण्यावरून राजकारण. जितेंद्र आव्हाडांचं बावनकुळेंकडे बोट. तर बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून खंडन. फरार कृष्णा आंधळेची फक्त संपत्ती जप्त करू नका, तर त्याला लवकर अटक करा. मसाजोगच्या आक्रमक ग्रामस्थांची मागणी. उद्या सुप्रिया सुळे घेणार भेट. ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमानी यांचा आरोप. तर कोणत्याही ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही, मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींना आमंत्रण. पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ झाल्याचीही चर्चा. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात. सुरक्षा कमी केल्यानं सेनेच्या आमदारांचा संताप. तर काही राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदे सर्व आमदार आणि खासदारांसह प्रयागराजला जाणार. येत्या 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दौरा निश्चित. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात. काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधवांवर कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.